सातपुडा न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। सातपुडा न्यूज चॅनल, आवाज जनसामान्यांचा। तिवसा तालुक्यात सतत चालू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्याचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मोबदला देण्यात यावा यासाठी तहसीलदारांना दिले निवेदन। लिंबोरा, वाटोळा खुर्द, शेंदूरजना, मावरा आणि वर्रा, अनकवाडी, मालदूर जे काही नदीच्या आसपासचं क्षेत्र आहे हे तर पूर्णपणे शेतकऱ्याचं उत्पन्नासहित खरडून गेलं आहे। आणि पाऊसच एवढा झाला की संत्र्याचं पण नुकसान आहे, भाजीपाल्याचं नुकसान आहे, कापूस, सोयाबीन ह्या विषयावर आम्ही आज तहसील कार्यालयात कालपासून वेगवेगळ्या गावचे जे शेतकरी असतील त्यांनी साहेबांना, तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि तात्काळ पंचनामे करून सर्व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती करतो। आणि बाकीचे आमचे शेतकरी आहे हे आज या ठिकाणी आम्ही तिवसा तालुक्यातील सर्व पक्षीय सर्व शेतकऱ्यांनी सन्माननीय तहसीलदार साहेब यांना 16 ऑगस्ट रोजी झालेल्या संपूर्ण तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे आमच्या जे शेती पिकाचे नुकसान झाले, तूर असो, सोयाबीन असो, मूग असो किंवा उडीद असो, असे अन्य पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। यामुळे आमचं संपूर्ण शेत जे आहे हे खरडून गेलं आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आम्ही तहसील कार्यालयामध्ये या आमचे जे पिकाचे नुकसान झाले आहे या पिकाचे नुकसान भरपाई करता आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे। आणि आमच्या अन्य काही बाबी होत्या त्यामुळे पीक पाहणी ॲप आहे, पीक पाहणी ॲपमध्ये शेतकऱ्यांचे जे पीक पाहणी ॲप आहे हे तांत्रिक अडचणीमुळे चालून नाही राहिले, त्यात अपलोड केला फोटो की येत नाही, त्याच्यामुळे आमचा जो पीक पेरा आहे हा नोंदवला जात नाही। त्यामध्ये या पीक पेरा हा मॅन्युअली पद्धतीने नोंदवला येते का याचं सुद्धा आम्ही सातपुडा न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। सातपुडा न्यूज चॅनल, आवाज जनसामान्यांचा।